राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येतात। सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आज पार पडणार आहे। पवारांसह मवियाचे बडे नेते कार्यक्रमाला उपस्थित राहतील। सांगलीमधल्या कार्यक्रमाआधी राहुल गांधी आणि खरगे नांदेडला जाणार आहेत। दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांची त्यांच्याकडून भेट घेतली जाईल। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय, ऋषाली, आज मल्लिकार्जुन खरगे आणि संसदेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे। खरं तर मराठवाड्यातून काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे नेते बडे नेते जे आहेत अर्थात राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे महाराष्ट्र दौऱ्यावरती येताना पाहायला मिळत आहेत। आणि दिवंगत खासदार नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या घरी सांत्वनापर भेट देण्याकरता हे दोन्ही नेते पहिल्यांदा जाणार आणि त्यानंतर सांगलीतल्या कडेगाव येथे सोनहिरा सहकारी कारखान्यामध्ये पतंगराव कदम यांचं पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन जे आहे ते होणार आहे। आणि त्यानंतर शेतकरी कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण मेळाव्यामध्ये मवियाचे दिग्गज नेते जे आहेत राज्यातले ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत। शरद पवार असतील आणि इतर नेते मंडळी जे आहेत ते एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळतील। परंतु उद्धव ठाकरे यांना विश्वजित कदम यांनी स्वतः जाऊन निमंत्रण दिलेलं होतं या कार्यक्रमाचं, परंतु कोणतं खासगी दौरा असल्यामुळे ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू शकत नाही हे विश्वजित कदम यांनी अगोदरच माध्यमांशी सांगितलं। त्यामुळे आजच्या या संपूर्ण या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे हे सामील होणार नाही, परंतु मवियामधले इतर दोन पक्षाचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते या संपूर्ण कार्यक्रमामध्ये धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।